दिनांक 17 सप्टेंबर 2012 परभणी. भक्ती ह्या विषयावर ते स्वतंत्र निरूपण आपण करत आहोत. नारद भक्ती सूत्रावर ते आपण 98 तास बोललोत. आणि त्यानंतर आता गोपी गीत भागवतमधला प्रसंग त्यावर आपण वर्णन करत आहोत. आत्तापर्यंत आपण टोटल 108 तास झालेला आहे. पुढील विषय आपण घेऊ. आपण पाहिलं की भगवान गोपालकृष्णांचे वेणूचा नाद घुमल्यानंतर गोपिकांची भावस्थिती कशी कशी झाली याचं वर्णन आपण पाहत आहोत. अनेक तास झालं. आता ज्यावेळेस म्हटलं की प्रत्येक घरी गोपिकांनी त्या स्वरलहरी ऐकल्यानंतर बाहेर आल्या आणि प्रेमाच्या लाटा इतक्या उद्दीपित झाल्या. आपण तोही भाग पाहिला किती झाल्या की एक नाचणारा आनंद, उच्छृंखलित आनंद असा निर्माण झाला. आणि बाहेर सगळ्या गोपिका बाहेर आल्या. पण भगवंताच्या मिलनाची ओढ इतकी अत्युत्कटता वाढली आपण पाहिलं. पण लपवण्याचा प्रयत्न करत होत्या की ती अगोदर तिनं सांगावं, नंतर आपण बोलावं. तिला वाटलं हिनं अगोदर सांगावं मग आपण बोलावं, असा भाग सुरू झाला. गोपांगणा त्यामुळे आपण इथे थांबलो होतो. एकच एक राहिल्यावर तरंग तीव्र, कधी हलकी कधी मृदू, एकच राहिल्यानंतर तरंग सौंदर्य नष्ट होईल. म्हणून क्षणाक्षणात ह्या प्रेमामुळे प्रेमवती गोपिकांच्या अंतःकरणात नवनवीन भावतरंगाचा उदय झाला. नेहमी नवनवीन भावतरंग गोपिकामध्ये उठत होते, म्हणून ते नाविन्यपूर्ण होतं. आता पुढे आपण घेऊ. गोपांगणा आतील भावलहरी लपवण्याचा प्रयत्न करतात, पण त्या चेष्टेमध्ये त्यांच्या हृदय कमलात वंशी नाद करणारा मदन मोहन प्रगट झाला. म्हणजे पहा, स्वरलहरी मधून चेतना प्रवाहित झाली. स्वरूपाधिक शक्ती, आराधिणी शक्ती प्रवाहित झाली. पण प्रत्यक्ष भगवान मनमोहन, मनाला मोहून घेणारा हा बाहेर आणि हृदयात प्रगट झाला. भावाची अत्युत्कटता असल्यानंतर आणि नवनवीन तरंग अतिउत्कट भाव लहरी निर्माण झाल्यानंतर हे घटना घडते भक्तीमध्ये, त्याच्या अगोदर नाही. हृदय कमलात वंशी नाद करणारा मनमोहन प्रगट झाले. तो स्वमनमोहन आहे. मनमोहन, त्याला किती नावं आहेत कृष्णाला, पण प्रत्येक वेळेसचं नाव त्या त्या भावानुसार ठेवलेलं आहे. हा स्वमनमोहन आहे. म्हणजे कोणाचंही मन मोहणारा, म्हणून याला चितचोर आपण पाहिलं मागच्या वेळेस. चितचोर याला म्हटलंय. आता स्वमनमोहन, बरं स्वतः दुसऱ्यांचं मन मोहित करतो हा तर सहज आहे भाग. अरे भगवान वैराग्यांची देवता शंभू जर लट्टू होते, उमा रमा ह्या देखील जर त्यांना भुरळ पाडली जाते. नारद ज्या वेळेस राधेला पाहिल्यानंतर बेशुद्ध होतात किंवा भाव समाधीमध्ये जातात, किती सौंदर्य आहे. पण स्वमनमोहनही हाय. स्वमोहन मोहन म्हणजे स्वतः देखील स्वतःच्या रूपावर मोहित होतात भगवान. लक्षात घ्या, जग मोहित होतं, गोपिका मोहित होतात, चराचर मोहित होतं, सगळ्या देवी देवतां मोहित होतात. हे फक्त नाही तर हा स्वमनमोहन आहे. म्हणजे स्वतःच्या रूपाकडे पाहून स्वतः देखील मोहित होतात. किती सुंदर असतील भगवान. आणि म्हणून म्हणलं भक्ती सौंदर्याची उपासना आहे. अप्रतिम सौंदर्य समोर असेल की त्यावर ते मन असं लट्टू होतं, तिथून भक्ती स्टार्ट होते.
एकदा अशी घटना घडली, श्यामसुंदराने स्वमुख आरशामध्ये पाहिलं, दर्पणामध्ये पाहिलं स्वतःचं मुख. ते स्वतः मोहित झाले, त्यांनाच भ्रम झाला. पहा, स्वतः देखील स्वतःच्या रूपावर हा भगवान मोहित झाला आणि भ्रम उत्पन्न झाला. हे रूप घेऊन आपण आलो नाही, ही आभा कुठून आली? म्हणजे गोलोकामध्ये हे रूप होतं, आपण ते रूप नाही, साधं मानवी रूप घेऊन आलो आणि ते कसं प्रगट झालं? म्हणून जरा पाहू लागले, स्वतःचं इंट्रॉस्पेक्शन करू लागले. भगवान काय झालंय? हे रूप घेऊन नाही आलो आपण, थोडं ठेवून आलो होतो, प्रगट कसं झालं? हा आनंद कुठून आला? म्हणजे पहा, भगवंताला देखील एक भ्रम उत्पन्न झाला की आपण एक कुठून आलं. तिन्ही शक्त्या भगवंताच्या आराधनी आणि संधिनी संबित ह्या स्वरूपाधिक शक्ती सगळ्या प्रचंड सौंदर्य देतात भगवंताला. भगवान नाही घेऊन आले तर काय झालं? मी म्हणलं भगवंताचं संरक्षणही कसे करतात, त्यांना कुठं काय व्हायचं सगळ्या उभे आहेत. जसे काल सरसंघचालक आले, सगळे उभे, ते थोडी म्हणाले माझं संरक्षण करा. तसं आहे ते. श्रीकृष्णाला हा आनंद सहज प्राप्त नाही झाला, त्यांना राधा रूप व्हावे लागले. अनेकदा भगवान राधा बनले आणि आमची राधा राणी कृष्ण बनली. राधेच्या भावमुद्रेमध्ये ज्यावेळेस भगवान स्वतःचं सगळं सर्वस्व ट्रान्समिट करतात, तिथून रूप प्रगटलं. लक्षात घ्या. कुठून? श्रीकृष्णाला आनंद सहज प्राप्त नाही झाला, त्यांना राधा रूप व्हावं लागेल. आनंद आणि रूप ही राधा राणीची देण आहे. राधिका राधा रूप व्हावे लागले व त्या स्वरूपाचा आनंद त्यांना नंतर झाला. कारण आनंदाचं आगर आराधिनी शक्ती राधा राणी आहे. त्याच्यासाठी प्रेमात पडावे लागते, भगवंताला एक खटपट करावी लागते. भगवंत प्रेमात पडला पाहिजे. लक्षात घ्या, भक्तियोग म्हणजे भक्ताच्या प्रेमात भगवंत पडला. भक्ती मार्ग म्हणजे भक्त प्रेमात पडला. तो ॲक्सेप्ट करतो की नाही तुमची भक्ती, दॅट इज अलायदा. ती अलायदा. प्रेमात पडावे लागते. आणि म्हणून आपल्याला आनंद जर घ्यायचा असेल, प्रेम बेसमेंट आहे आणि भाव तरंग जसजसे आपण खूप चाललोय पुढे. आता 198 कॅसेट नंतर खरं आपलं आता पुढचं दालन सुरू झालंय, शिखराकडे जाणार. आधी आपण फक्त प्रेमावर बोलत होतो. प्रेमात पडावे लागते तेव्हा दिव्यानंद प्रगटतो. आनंद, दिव्यानंद हा प्रगटतो. आपल्या जीवनात आनंद नसेल तर राधिकेची कृपा नाही, भगवंत कृपा नाही आपल्यावर. तेव्हा दिव्यानंद प्रगटतो. ते भाग्यवान असतात. अखंड आनंद पुन्हा पाहिजे. आणि आनंद जर हृदयात प्रगटला तर प्रसन्नता चेहऱ्यावर दिसते. म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्या ओवी सांगतात, देखे अखंडित प्रसन्नता. संकटात असतो, कुठल्याही याच्यात असो, अखंडित प्रसन्नता. आनंदाचा इफेक्ट प्रसन्नता, आणि तो 24 तास असला पाहिजे. एक क्षणही इकडे तिकडे जाता कामा नाही. ते भाग्यवान असतात की ज्यांच्यामध्ये दिव्यानंद प्रगटतो. साधा आनंद, विषयानंद वेगळा. म्हणून म्हणलं आनंदाचे खूप प्रकार सांगितले आणि दिव्यानंदाचे खूप प्रकार आहेत. गोकुळीचा आनंद वेगळा, व्रजभूमीचा वेगळा, मथुरेचा वेगळा, द्वारकेचा वेगळा, सगळे वेगळे. ब्रह्मानंद वेगळा. त्याच्या स्टेजेस मी दाखवले.
जेव्हा गोपांगणामध्ये आत्ममिलनाची चेष्टा बलवत्तर झाली तेव्हा असे घडले की आत्ममिलनाची चेष्टा बलवत्तर झाली की भगवंताला मिलना करता आता इतक्या आगतिक झाल्या, सगळं विसरल्या. त्यांच्यामधून भावतरंगे निघू लागली, लाटा लहरी निघायला लागल्या. प्रेम काय? लाटा उसळती प्रेमाच्या, पूर आला आनंदाचा. तुकाराम, लाटा उसळती प्रेमाच्या, घालू विठ्ठल सांगडी, तरुणी जाऊ पैलतिरी. ती श्याम सुंदराच्या त्यांच्यामधून भावतरंगे निघाली. हे पहा, आपल्या मधला विचार एका सेकंदात 3.5 फेरे पृथ्वीचे मारतो, हे लक्षात घ्या. अल्ट्रासाउंड वेव्स 3.5 फेरे. आता ह्या दिव्य झोतातल्या गोपिकांचे भावतरंग, प्रेमतरंग नाही येते. स्वतःला विसरून जे भावतरंग कृष्णाच्या आकर्षणामधून जे निर्माण झाले, काय पृथ्वी माता धन्य झाली असेल, काय झालं असेल पहा. आणि भगवंतानी ते घडवलं, चराचरावरते त्यांचे परिणाम. अरे एक संत निर्माण झाला तर तो एरिया पुण्यमयी धरा होते. कुळम पवित्रम जननी कृतार्था असं सगळं होतं. पृथ्वी माताही पवित्र होते. काय त्या काळातला हा देश असेल, काय दिव्य शक्ती निघाल्या सगळ्यांमधून. एक पॉवर हाऊस आहे दिव्य शक्तीचं गोपिकामध्ये, एक पॉवर हाऊस. त्यांच्यामधून भावतरंगे निघाली, ती श्याम सुंदराच्या स्वरूपापर्यंत, सौंदर्यापर्यंत जाऊन पोहोचली. अरे भगवंतालाही ज्यांनी सौंदर्य दिलं आपल्या आनंदाने. हे पहा, आपल्यामध्येच पहा, आपण मरेल सारखे बसलो टेन्शनमध्ये, आपणच आहोत, आणि खूप आनंदानं एक भावतरंग उठले. कधी न होणारं आपलं बिलिंदर पोरग जर कलंदर म्हणून एकदम फर्स्ट क्लास फर्स्ट आलं, किती आनंद उसळतो. त्यावेळेस आपले भाव पहा, आणि त्यावेळेस आनंद कसं उसळतो ते पहा. भगवंताला देखील आनंद, जरी आनंदाचा तो असेल, आनंदाचं रूप म्हणजे भगवान कृष्ण, तरी पण आनंदाला उसळी मारून जी समोर गोपिकांनी आणलं नेहमी. आणि म्हणून म्हणतो, भगवंताला समाधीतून खेचून भक्तच लीलेमध्ये आणतात. ही त्याची किमय आहे. नाही तर यांचं खरं स्वरूप समाधीस्त समाधीस्तस्य केशव, बस समाधीमध्ये अखंड राहणं. त्या भावतरंग लहरी ती श्यामसुंदराच्या स्वरूपापर्यंत, सौंदर्यापर्यंत जाऊन पोहोचल्या. भगवान किती आनंदित, आणि भगवान आनंदित होणं ही धरा, सगळं विश्व किती प्रसन्न झालं असेल लक्षात घ्या. हे स्टिम्युलेशन ऑफ गोपिका, हे गोपिकांनी स्टिम्युलेट केलं. त्या आठवणीने त्यांच्या मनात ज्या प्रेम भावाचे प्रगटीकरण झाले, भेटीची आतुरता वाढली. पण दुसऱ्याशी तो भाव सरळ प्रगट करता येत नव्हता, इतकी आतुरता वाढली. पण कसं बोलावं, आपल्या एकट्याला झालं म्हणावं तर ते हसतील, त्यांना झालं का म्हणून लपवत आहेत आणि एक दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहत आहेत. आगतिक भावना झाली की आता गेलंच पाहिजे, भले काही हो घरी. दुसऱ्याशी तो भाव सरळ प्रगट करता येत नव्हता.
कारण प्रेम आहे ना, कसं म्हणावं. हां, तुला एकटीलाच झाला का असं म्हणले तर काय करावं. भेटीची आतुरता वाढली. हां, वंशी रवाचे वर्णन करू लागल्या. मग आता लपवला भाव तरी आता काहीतरी वर्णन करावं लागेल ना एक दुसऱ्याला भेटल्यानंतर. काय तुला ऐकू आला का बासरीचा नाद? किती वंशी सुंदर वाजते, मला ऐकू येईल, तुला ऐकू आला का? इथून सुरुवात केली, हळू 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 सरकायल्यात सांगण्याकरता गोपिका. म्हणून म्हणलं ना, अनुच्छेद परवा ते आलं ना, 35 ब्रँचेस आहेत त्याच्या. मूळ भाव लपवण्याच्या प्रयत्नामध्ये गोपिकांचा मूळ भाव, मूळ स्वभाव आणि भाव प्रगट होऊ लागला. जरी लपवत होत्या की आपल्याला इतकं मिळण्याची आतुरता नाहीये, तरीही पण दाखवत नव्हत्या, तरी पण मूळ भाव हळूहळू प्रगट होऊ लागला. तुला ऐकू आलं का? तुला? आणि तिची काय स्थिती होते, एक दुसऱ्याचं असेसमेंट करू लागल्या. त्या विक्षिप्त होऊन वागू लागल्या, भ्रमिष्ट झाल्या, भ्रम उत्पन्न झाला. म्हणजे विक्षिप्त सारख्या वागू लागल्या, पण कोणाला स्पष्टपणे बोलू शकत नव्हत्या. भाव विसरल्या, देह भाव विसरल्या. कोणा नाठवे हा कोण कुळ याती, तुकाराम म्हणतात. आठव देखील आता विसरायला लागले की आपण कुठल्या कुळातले आहोत, कोण आहोत, कुठल्या घराचे आहोत, आपल्या मर्यादा काय. असे भाव लहरीने सगळं खतम केलं त्यांचं. पण एक दुसऱ्याला आलिंगन देऊ लागल्या. जसं काही प्रेमाची माणसं भेटली म्हणजे आलिंगन देतात ना, जशी अनिता सुजाता भेटल्या की एकदम आलिंगन, किंवा सुजाताला भेटली की काही आलिंगन देतात. आपल्या साधिका पुण्याच्या कुठल्या, हे प्रेमाचं प्रदर्शन. म्हणजे निदान आलिंगन इतकं कडकडून देत असतील की त्याच्यावरनं प्रगट होऊ लागले, यांच्यामध्ये कुठेतरी प्रेमतरंग निर्माण झाले, आलिंगन देऊ लागल्या. ज्या रूपाचे स्मरण त्यांना झाले त्याचे वर्णन शुकाचार्य करतात. त्यांचे भगवंताने तो भावतरंग ओळखून वंशी नाद सुरू केला. त्यांच्या भावलहरी उठून भगवंताचा आनंद आणि त्यांची स्वरूप शक्ती, सौंदर्य शक्ती द्विगुणित केली, प्रचंड वाढली. आणि भगवंताने पुन्हा वंशी नाद जो थोडा बंद केला असेल तो स्टार्ट केला. त्याला ऐकून त्या गोपांगणामध्ये एक विचित्र भावाचा उदय झाला. आता पुन्हा भाव उद्दीपित झाला, एक विचित्र भाव तरंग पुन्हा भगवंताकडून आले. पहा, देवाणघेवाण यांचे उठले तसे भगवंताचे भावतरंग जे उद्दीपित झाले ते देखील त्या लहरी यांना मिळाल्या. संका इतकं प्रचंड आहे. आणि हे आपल्याला लावा, आपण कुठे, भगवंताने आपलं काय ॲक्सेप्ट केलंय आणि कोणते भावतरंग आपल्यामध्ये आहेत आणि कोणती लायकी आपली पाहावं लागेल. वंशी नाद सुरू केला, त्याला ऐकून त्या गोपांगणामध्ये एक विचित्र भावाचा उदय झाला. त्या भावोदयामध्ये त्या स्वतःला निस्तब्ध ठेवू शकल्या. जरी उभ्या होत्या, डोळे पाहत होते, भावतरंग आता निस्तब्ध होत चालल्या, वाचा बंद झाली. म्हणून प्रेमा आणि प्रेम भक्ती भावतरंग भाव दशा ही निस्तब्ध अवस्थेतून प्रगट होते. आपण खूप शब्द भांडार टाकलंय म्हणून भक्तीवर जास्त कुठेही बोलल्या गेलेलं नाहीये. कारण खरी स्थिती निस्तब्ध अवस्था. स्तब्धो भवती अमृतो भवती आत्मा रामो भवती. नारद भक्ती सूत्र. स्तब्धो भवती